बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. असं खूप दिवसात एकमेकांना सांगितलंच नाही ना आपण. आपण असे बरोबर राहूनही खूप दूर होतो ना एकमेकांपासून. उद्या एकदा मनीषचं लग्न झालं ना की आपण मोकळे होऊ. मग आपण मस्त कुठेतरी फिरायला जाऊ. डॉक्टरांनी जे जे सांगितलंय ते करायचंय ना. काय तुझे हात हातात घेऊन मला चंद्राच्या प्रकाशात मस्त कुठेतरी फिरायला जायचंय. हे तुझं असं इतकं गोड हसणं मी खूप दिवसांनी पाहतोय आज. हे बघ, विघ्नेश्वर बेकर्सचं डिझाईन. वाव, किती छान होत आहे ना सगळं आपल्या आयुष्यात. आहे ना. या छान क्षणाला कुणाची दृष्ट नाही लागली पाहिजे कधीच. असं काहीही होणार नाहीये. पंधरा दिवसात होतो, काहीच तर राहिले आपली. घर गेलं, घरात घुसायची बंदी आहे मला. आयुष्यातून उठवला तिने आपल्याला. आपण त्याच्या घरादाराला आग लावून त्याचं खानदान बर्बाद केलं बघा, राहणार नाही सांगून ठेवतो. सुटलेल्या दिवशी ठरवलं होतं का बाहेर पडल्या पडल्या त्याचा मर्डर करायचा. मर्डर? मर्डर करून काय करणार? परत आज जाणार? अहो काय करू भाऊ, काय करू सांगा ना. आग लागली इथं, जाळ पेटलाय. आजवर पोलिसाची हिंमत नव्हती या अंगाला हात लावायची. आणि त्यांनी माझ्याच भावाला माझ्याच विरोधात कंप्लीट करायला लावली. आणि ती दीड दमडीची भाऊजे माझी, ती माझ्या नाकावर टिचून माझ्या घरात शिरती. आणि हे समजा त्या हरामखोर गोखल्यामुळे झालंय. सोडणार नाही भाऊ त्याला. कोण आहे हा गोखले? वरपर्यंत पोहोच आहे त्याची. याला सोडवायला खूप लफडी करायला लागली मला. आत येऊ? हा ये. साहेब, सही हवी होती. हा ठेवते. भाऊ, हा नवा आहे मुलगा, मेहनती आहे, आपल्या कामाचा आहे. आणखीन एक गुणही आहे त्याचा. हा त्या गोखल्याचा मेहुणा आहे. श्री, जान्हवी. काय गाई? अरे वा, काय मस्त दिसतोय कुर्ता. मस्त आहे ना. ए, हा तुझा लग्नातला कुर्ता आहे ना? नाही अगं, दिवाळीत घेतला होता. हा बरोबर. बरं, जान्हवी कुठे आहे? जान्हवी ती वर खोलीत आहे. साडी नेसण्याचं अत्यंत अवघड आणि महत्वाचं काम चालू आहे, त्यामुळे डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावलेला आहे. काही बोलू नकोस हा. जान्हवी अतिशय सफाईदारपणे साडी नेसते आणि सफाईदारपणे साडीत वावरते. त्या काही काही मुली असतात ना, नेहमी जीन्स घालतात आणि एखाद्या दिवशी साडी नेसतात. साडी नेसल्या सुद्धा जीन्स घातल्यासारख्या चालतात. मग जान्हवीचं तसं अजिबात नाहीये. हो. बरं, तुमचं खाणं घरी आहे का कार्यालयातच आहे? अगं, कार्यालयात जायचंच नाहीये, कोर्टात चाललोय आम्ही. रजिस्टर मॅरेज करतात. अरे हो, तू बोलला होतास नाही का, विसरले. आले हा. बाई, काय छान दिसते साडी, मस्त. बरं, आता मला आपल्या खोलीत जायची परवानगी आहे ना? आता खोलीत कशाला जायचंय तुला? बघितलं साई, मला आमच्याच खोलीत जाण्याची कारणं द्यावी लागतात ग. अगो ग बिचारा. काय कारण बघते मी आता? अगं वेडे, त्यांचं हनीमून पॅकेज ते राहिलंय वर. मी आलोच. कसलं पॅकेज? हनीमून पॅकेज. आई, अहो आम्ही ना त्यांना लग्नाचं गिफ्ट म्हणून हनीमून पॅकेज देतोय. मस्त आहे आयडिया. मग तुम्हालाही हनीमूनची आठवण होते की काय?
बरं ही सँडविचेस ठेव आणि त्यांना एकदा जेवायला घरीच बोलव. म्हणजे आपण केळवण वगैरे काही केलं नाहीये ना, आता छान सागर संगीत जेवण करूया. हो म्हणजे मी खरं तर विचारणारच होते तुम्हाला, असं करूया का? त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होईल त्यांच्याशी. नाहीतर काय होतं, तुम्ही बाहेरच्या बाहेर मित्रमंडळींना भेटता ना, आमची कोणाची ओळखच होत नाही. मग बोलवूया, नक्की बोलवूया आणि एक छोटीशी छानशी पार्टीच करूया. हो चला 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 चला, उशीर झालाय. जान्हवी, उशिरा पोहोचलो ना तर मनीष चिडेल आपल्यावर. हा हो हो. आई येतो. मी आलो. आई आम्ही निघतो, आम्हाला साक्षीदार म्हणून सह्या करायच्यात. हो का, छान मस्त. बरं जा, आणि जाताना वाटेत सँडविच खा, तूही खा आणि त्यालाही खायला घाल. हो आई येते. हा, आमच्या शुभेच्छा दे ग त्यांना. हो भाऊ, तुम्ही आत्ताच्या आता त्याच्या कंबरडात लात घाला आणि त्याला इथून हाकलून द्या. अहो तुम्ही त्याला कस काय कामावर ठेवलं? अरे भाऊंना ठरवू दे ना ते. अनिलराव, तो तुमचा मेवना नाही, गोखल्यांचा मेवना आहे. तुमचा मेवना असल्यासारखं तुम्हाला का काय होतोय त्याचा? मला कशाला पुळकाईल? मला कशाला पुळकाईल? मला तर राग येतोय. अरे हा माझाच मेवणा होणार होता, रोहन शस्त्रबुद्धे उर्फ पिंट्या. पण तो पैसेवाला गोखल्या भेटला ना आणि तिची नियत फिरली. अगो बाबू, बघितलं का? म्हणजे आपल्या अनिल रावांचा बी इन्सल्ट केलाय त्याच्या बहिणीनी. माझं मरू द्या तिकडं, पण आपल्या अनिल रावांसाठी तरी त्याला इथून बाहेर काढा. त्याला आकलून काय होणार आहे? हो की नाही भाऊ? हे बघ, आपल्याला आपला हिशोब चुकता करायचा आहे त्या गोखल्या बरोबर. भाऊ, या गोखल्याला तर ना, या गोखल्याला मीच बघणार आहे. नाही त्याला चित्ता गाडला ना तिथून पुढं. भाऊ सांगा. विलास असं नाही होत, नाही होत. हे काय दरवेळेस मारायचंय, झोडायचंय, त्याचा खून करायचंय, गाडायचंय. भाऊ, असं होऊ शकतं? सांगा याला. का नाही करू शकणार? होय भाऊ, का नाही करू शकणार? सांगा बरं. ही नोट कितीची? हजाराची. याची लांबी किती, रुंदी किती माहिती? याची लांबी 177 मिलीमीटर आणि रुंदी 73 मिलीमीटर. बाजारातनं गेलेली आणि 2000 साली नोव्हेंबर मध्ये पुन्हा छापली गेलेली नोट वापरता नाही का फक्त उधळता? ज्याला मारून टाकण्याच्या आपण वार्ता करतो त्यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी की नको? हा मुलगा सरळ आहे, छक्के पंजे नाही आहेत त्याच्याकडे. हा थोडा बावळट आहे, पण आपल्याला त्याचा वापर करून घेता येईल. करा, कोणाचा बी वापर करा भाऊ, पण त्या गोखल्याला मारा. विलास घायकुतीला येऊन काही होत नाही. मारून टाकलं की सगळंच संपलं. त्याला असा खेळवायचा की त्याला सहन न होऊन त्याने स्वतःहून जीव द्यायला हवा. भाऊ, हा गोखल्या बडप्रस्त आहे, नाही नाववाला आहे. बाजारात त्याची स्वतःची अशी एक किंमत आहे. अशीच माणसं लागतात आपल्याला. म्हणजे म्हणूनच तुम्ही तिकडे आहात आणि मी इथे आहे, कळलं? मार्केटमधल्या मोठमोठ्या माशांना पकडायचं, कारण ते कुठे ना कुठेतरी अडलेले असतात. त्यांनाच नडायचं आणि त्यांच्यावर चिखलफेक करायची, म्हणजे आपलं नाव मोठं होतं. आणि अशांच्याच मुंड्यांवर पाय देऊन मला माझं नाव करायचं आहे. निवडणुकीच्या आधी माझ्या नावाचा गजर व्हायला हवा. गरिबांचा कैवारी, समाजाचा रक्षक आणि धर्माचा आधार. मारून टाकलं तर हे सगळं कसं होईल? त्यानं जिवंत तर ठेवायचं, पण जोपर्यंत आपला फायदा आहे तोपर्यंतच. साहेब आत येऊ? आहे साहेब, त्या रक्तदान शिबिराच्या आयोजकांचा फोन आला होता. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं की साहेब बिझी आहेत, 15 मिनिटांनी फोन करा. शाबास, उत्तम, छान काम करतोस. प्रगती करशील, खूप मोठा होशील. वेल डन. तुझे वडील काय करतात म्हणालास तू? आणि तुझ्या घरी तू, आई आणि वडील, तुम्ही तिघच असता ना? हो साहेब, घरी आम्ही तिघच असतो. मनीष नाईक, गीता कार्यकर, साक्षीदार आणलेत? हो,
हो. सगळ्यांचे फोटो द्या. हा हे फोटो. ओके, चला आता दोघे मिळून शपथ घ्या. मी कुमार मनीष नाईक शपथपूर्वक जाहीर करतो की मी कुमारी गीता कार्यकर हिचा साक्षीदारांसमोर माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकार करतो. गीता, आता तुम्ही. मी कुमारी गीता कार्यकर शपथपूर्वक जाहीर करते की मी कुमार मनीष नाईक यांचा साक्षीदारांसमोर माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकार करते. सह्यांचं रजिस्टर द्या. आता इथे सगळ्यांनी सह्या करा. हो. तुमची सही. हा दादा. ओके, आता हार घालायचा. येस. चला नंतर दे इकडे. अरे हार घाल. हो. अरे बावळट हो, घाल. चला आता तुम्ही. काय आता पुढे काय? पुढे अरे बावळट, मंगळसूत्र. हो. चला. अरे मूर्खा, उलट घाल. ओ सॉरी. वा. चला आता पटकन पेढा भरवा बघू एकमेकांना. ठरवा. इतक्या सहज नाही, नाव घ्या आधी. काय? ही जान्हवी अगं इकडे कुठे? हा मग काय झालं? लग्न इथेच झालंय ना, मग नावही इथेच. ए अगं तुला सगळेजण नाव घ्यायला लावतात म्हणून तू माझ्यावर सुडगवतेस. तू विषय बदलू नकोस हा. घ्या ना मनीष साहेब. घेतो. बँकेत चेक भरता भरता गीता माझ्या आयुष्यात आली. बर. बँक बॅलन्स पेक्षा आता तूच महत्वाची झालीस. काही. अरे सुचतंय, जरा थांब. हा प्रेमाचे सगळे टप्पे पार करत करत मी इथवर आलो. हा. तुझ्या संगतीनं मी गीता तुझाच नवरा झालो. वा वा वा. जमलंय. वा वा वा. हे आवडलंय. बरं वा, मग आता काय? सगळा चला आता तुम्ही. मी मला ह्याच्या इतकंही जमणार नाहीये. एक मिनिट, तुला गुखाडा घ्यावा लागेल. अगं तिला येत काय? ए लगेच काय बाजू घेतो तिची? तिला येतंय नाव गीता असं मला म्हणायचंय. नाव घे आता. चला पटकन घ्या नाव. तूच सांग. इकडे ये. साहेब चीटिंग आहे, चीटिंग. हो चिटिंग आहे, बरोबर चिटिंग आहे. मनीषच्या जोडीनं लग्नाच्या बंधनात अडकले. स्वप्नातला राजकुमार सत्यात आला म्हणून हरकले. वा वा वा. वा वा वा. आता भरवा. सॉरी. आता वाटतंय लग्न झालेलं आहे. फोटो काढूया आपला. फोटो. या इकडे या इकडे. सौमूर्ती उभे राहा.
अभिनंदन. काय थँक्यू. इथे नाही उघडायचं. अरे पण ह्याची खरंच काही गरज नाही. आई दे मग परत. ए, बरोबर. आम्हाला मनापासून जे द्यावंसं वाटलं ते आम्ही दिलं. चला. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. बाबा तिथे अनिलला बघून माझ्या पोटात गोळाच आला. म्हटलं आता तिथे काय काड्या घालतोय कोण जाणे. बाबा त्याला बघितलं ना की मला पटतं, म्हणजे खरं वाटतं की जग छोट आहे. जिथे जावं तिथे असतोच. तुझ्याकडे बघून काही बोलला का तो? पण बघत होता विचित्र नजरेने मायाकडे. बाबा तुम्हाला गंमत माहितीये, आई किशोर साहेबांनी अनिल आपटे समोर माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझं कौतुक केलं. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. नाही ते काय, अगदी नीच आहे तो. बाबा किशोर साहेब तुमची चौकशी करत होते. म्हणजे ते विचारत होते की बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे का, किती खर्च येणार आहे, नेमकं काय झालंय, खरंच ते महत्वाचं आहे का ऑपरेशन करणं. नंतर म्हणाले की करून टाकूया. अगं बाई, अगदी देव माणूसच आहे तुझा साहेब म्हणजे. हा पण आई मी त्यांना सांगितलंय बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचंय, पण ते मी कमवलेल्या पैशात. बाबा मी त्यांना सांगितलं मी स्वतः पैसे कमवेन, हळूहळू ते सगळे पैसे जमवेन आणि मग त्या पैशातनं ऑपरेशन करेन. घाई नाहीये. पण ते काय म्हणाले माहितीये, मला घाई आहे, लगेच ऑपरेशन करून टाकू, फक्त एक कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागेल तुला. कसलं कॉन्ट्रॅक्ट? बाबा 3.5 वर्ष नोकरी सोडायचं नाही असं कॉन्ट्रॅक्ट. अगं बाई, अरे म्हणजे परमनंटच केलंय त्यांनी तुला. आणि जर मला नोकरी सोडायची असेल तर 1 महिना आधी मला नोटीस द्यावी लागेल आणि नंतरच मला नोकरी सोडता येईल. एवढा विश्वास नाहीये का त्यांचा तुझ्यावर? हा काही तसं नसतं ते. आता बघ, मी बाबांच्या ऑपरेशनसाठी साहेबांकडनं पैसे घेतले आणि नंतर परतफेड न करता पळून गेलो तर? अगं असं बरेच लोक करतात, म्हणून कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं. किशोर साहेबांचं बरोबर आहे. काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते नीट वाचून त्यावर सही कर. पण बाबा नाही म्हणजे तुम्हाला चालेल ना, कारण बऱ्याच कंपन्या असं लोन देतात. हो चालेल, म्हणजे तसं काही वावगं नाहीच आहे ना त्या. आणि बाबा शेवटी कष्ट तर माझेच आहे ना. म्हणजे कंपनी आता मला पैसे देईल उधारीवर, पण ते परतफेडीच्या बोलीवर. म्हणजे खरं पाहता तशी ती उधारी नाहीच. तुझ्या बोलण्यातला खरेपणा जाणवतोय मला पिंट्या. बाप म्हणून अभिमान वाटतोय मला तुझा. फक्त कुठल्याही कागदावर वाचल्याशिवाय सही करू नकोस एवढंच सांगणं आहे माझं. हो बाबा. काका येऊ? अरे हे मनीष, कॉन्ग्रॅट. थँक्यू. नमस्कार. काका नमस्कार करतो. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. ये. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. श्री, याची किमया खरोखरच अगाध आहे. अरे कुठे होतो मी आणि आज कुठे आलोय? नाही, याची किमया अगाध आहेच, पण तुझं कर्तृत्व हे खूप मोठं आहे. वी आर ट्रूली प्राऊड ऑफ यू. खरंच काका, रे तुझ्या रक्तात बिझनेस आहेच, पण तू आईजीचा कष्टाळूपणाही घेतलास. तू तुझ्या कामाकडे ज्या प्रेमानं बघतोस ना, ते खरंच शिकण्यासारखं आहे. खरंच काका, एवढ्या लवकर केवढी मोठी मजल मारली आहेत तुम्ही.
हॅट्स ऑफ टू यू. बस बस बस. काय काय ना श्रिया, आंधळा मग तो एक आणि देव देतो दोन असं झालंय माझं. मला फक्त माझ्या घरात परत यायचं होतं. माझ्या आईने माझ्याशी एकदा तरी बोलावं एवढीच छोटीशी इच्छा होती माझी. मी आपल्या घरात परत आलो. आई माझ्याशी बोलायला लागली. आता तर ती माझं कौतुक करते, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. माझ्या मागे तिला माझा अभिमान वाटतो असंही म्हणते.